Good morning, students. We have to start mathematics class 9 geometry chapter 3 triangles. In this chapter we have to start the new theorem 30, 60 and 90 degree theorem. Theorem आहे if the acute angle of a right angle triangle have measures 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 30 degree angle is half the length of the hypotenuse. म्हणजेच जर acute angle right angle triangle असेल आणि एक अँगल 30 डिग्री असेल आणि दुसरा 60 डिग्री असेल तर 30 डिग्री अँगल समोरची जी साइड आहे ती साइड हायपोटेनसच्या हाफ असते. पहा ट्रायंगल मध्ये आपल्याला दिलेला आहे फिगर मध्ये इन फिगर ABC हा राइट अँगल ट्रायंगल आहे. अँगल B इज 90 डिग्री अँड अँगल A इज 60 डिग्री आणि अँगल C इज 30 डिग्री. आता याच्यावरून आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ दिलेलंच आहे. आता त्याचे आपल्याला जे बॉक्स आहे फिल इन द ब्लँक्स ते कंप्लीट करायचे आहे. पुस्तकात दिलेलं आहे. आता गिव्हन इन ट्रायंगल ABC शो इन द फिगर ट्रायंगल ABC दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री, अँगल C इज इक्वल्स टू 30 डिग्री and अँगल A इज इक्वल्स टू 60 डिग्री. त्याच्यानंतर टू प्रूव्ह काय करायचं आहे की 30 डिग्री समोरची जी अपोजिट साइड आहे AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC. AB ही साइड AC च्या हाफ असते. आता आपल्याला त्याच्यासाठी प्रूव्ह करताना कन्स्ट्रक्शन करायचं आहे. टेक अ पॉइंट D ऑन द एक्सटेंडेड सेगमेंट AB सेगमेंट जो आहे तो एक्सटेंडेड करायचा आहे आणि AB ची जेवढी लेंथ आहे तेवढीच समोर लेंथ आपल्याला एक्सटेंड करायचं आहे BD. म्हणजे AB इज इक्वल्स टू BD आलं पाहिजे. ड्रॉ सेगमेंट DC. आता ती सेगमेंट घेतल्यानंतर फिगर मध्ये तुम्हाला दिसते आहे. पहा AB ही सेगमेंट एक्सटेंड केलेली आहे D पर्यंत. म्हणजे AB इज इक्वल्स टू BD. AB ची लेंथ BD च्या लेंथ एवढी आहे आणि त्याच्यानंतर CD हे काय केलेलं आहे जॉईन केलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट DC. D आणि C पॉइंट जॉईन केलेला आहे. आता प्रूफ मध्ये पहा ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल तयार झालेले आहे ABC अँड DBC हे दोन ट्रायंगल तयार झालेले आहे. हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करायचं आहे कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. पहा सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. AB सेगमेंट BD सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे. आता त्याचा रिझन आपल्याला बॉक्स मध्ये लिहायचं काय होईल बाय कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलंच आहे. आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे की AB ची जेवढी लेंथ आहे तेवढीच आपल्याला BD ची लेंथ घ्यायची आहे. त्याच्यानंतर अँगल पहा ABC अँगल इथे दिसते. B अँगल हा 90 डिग्रीचा आहे आणि BD आपण ड्रॉ म्हणजे कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तर हा जो DBC अँगल आहे हा अँगल हा सुद्धा 90 डिग्रीचा होईल. म्हणजे अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल DBC. ABC अँड DBC हे दोन्ही काय होईल कॉन्ग्रुएंट होईल. कारण काय इच अँगल इज 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा आहे. हा लिनियर पेअर आहे म्हणजे हे सुद्धा काय होईल 90 डिग्रीचा अँगल होईल. त्याच्यानंतर पहा सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC सेगमेंट पहा ABC या ट्रायंगलची BC सेगमेंट आणि BDC या ट्रायंगलची सुद्धा BC सेगमेंट. हे सेगमेंट काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. कारण दोन्ही ट्रायंगलची काय आहे कॉमन साइड आहे. कॉमन साइड कशी असते कॉन्ग्रुएंट असते. दोन्ही ट्रायंगलला एकच साइड आहे. आता या टेस्ट वरून कोणती टेस्ट झाली ही साइड अँगल साइड SAS टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DBC. म्हणजे हे दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. कोणत्या टेस्ट नुसार बाय SAS रूल नुसार. SAS रूल नुसार हे दोन्ही काय झाले ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून अँगल BDC अँगल पहा BDC
सी अँगल आणि BAC अँगल, हा ए अँगल 60 डिग्रीचा आहे, तर हा डी सुद्धा काय होईल 60 डिग्रीचा होईल. हे दोन्ही अँगल काय होईल कॉन्ग्रुएंट होईल. कारण काय की CACT कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, म्हणजे अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC आपण डायग्राम मध्ये पाहिलेला आहे. आता बघा इन ट्रायंगल ABC मध्ये दिलेलं होतं अँगल ए हा 60 डिग्रीचा दिलेला होता आणि अँगल डी सुद्धा काय झाला होता 60 डिग्रीचा झाला होता. आताच आपण पाहिलं होतं की ए हा 60 डिग्रीचा आहे, आता डी सुद्धा 60 डिग्रीचा आहे. कारण काय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट साइड. त्याच्यानंतर बघा अँगल DAC इज इक्वल्स टू अँगल ADC इज इक्वल्स टू अँगल ACD, म्हणजे हा 60 डिग्रीचा होता, ए अँगल 60 डिग्रीचा होता, डी अँगल 60 डिग्रीचा होता, म्हणून हा सी अँगल सुद्धा काय होईल 60 डिग्रीचा होईल. कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची प्लस किती असते 180 डिग्री असते. सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल ADC इज 180 डिग्री, म्हणजे अँगल ए हा 60 डिग्रीचा, अँगल डी 60 डिग्रीचा आणि अँगल सी हा 60 डिग्रीचा आहे. म्हणजे हा कोणता ट्रायंगल झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. म्हणजेच ट्रायंगल ADC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तिन्ही अँगल सेम मेजरमेंटचे आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून आता बाय आयसोसेलेस थेरम काय म्हणतो की कॉन्ग्रुएंट अँगलचे अपोजिट साइड सुद्धा काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे जर अँगल 60 डिग्रीचा आहे तर त्याच्या तिन्ही अँगल 60 डिग्रीचे आहे तर त्याच्या तिन्ही साइड काय झाल्या कॉन्ग्रुएंट झाल्या. म्हणजे AC कॉन्ग्रुएंट इज साइड AC कॉन्ग्रुएंट साइड AD इज कॉन्ग्रुएंट साइड DC, म्हणजे तिन्ही साइड काय झाल्या कॉन्ग्रुएंट झाला. हा काय झाला कोरोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. पण आता आपण काय म्हटलेलं आहे AB इज इक्वल्स टू पहा AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AD. कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेला आहे AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AD. AB हे AD च्या काय आहे हाफ आहे. आता AB हे AD च्या हाफ आहे तर AD आणि AC काय आहे इक्वल आहे. AD आणि AC इक्वल आहे म्हणजे AD च्या ऐवजी आपण काय घेणार AC घेणार. म्हणजे AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC. AD इज इक्वल्स टू AC इथंच दिलेलं आहे आपल्याला, म्हणून AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC. AC काय आहे हे हायपोटेनस आहे. AB ही 30 डिग्रीचे अपोजिट साइड आहे, म्हणजे इथे आपला थेरम काय झाला प्रूव्ह झाला. AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC. आता पहा आपल्याला दुसरा थेरम पाहिजे आहे. दुसरा थेरम काय आहे तर तोच थेरम आहे, फक्त आता आपण इथे काय घ्यायचं आहे की पहिल्या थेरम मध्ये आपण काय घेतलं होतं 30 डिग्री अँगलची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते. आता आपल्याला 60 डिग्री अँगलची अपोजिट साइड कशी असते पाहायचं आहे. पहा थेरम काय दिलेला आहे इफ द acute angle of the right angle triangle measures 30 degree and 60 degree then the length of the side opposite to 60 degree angle is a किती राहील √3/2 into hypotenuse. जिथे हाफ ऑफ हायपोटेनस होतं आता इथे काय राहील √3/2 into hypotenuse. म्हणजे पहा आपल्याला फिगर मध्ये दिसते आहे, फिगर मध्ये ABC ट्रायंगल दिलेला आहे आणि अँगल B इज 90 डिग्री, अँगल C इज 30 डिग्री आणि अँगल A इज 60 डिग्री. तर 60 डिग्रीची अपोजिट साइड जी आहे BC ही हायपोटेनसच्या किती असते √3/2 असते. म्हणजेच BC इज इक्वल्स टू √3/2 into AC. 60 डिग्रीच्या अँगलची समोरची साइड कोणती आहे BC आहे आणि हायपोटेनस कोणती आहे AC आहे. म्हणून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे BC इज इक्वल्स टू √3/2 into हायपोटेनस. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पाहता प्रूफ इन द अबाव थेरम वी हॅव प्रूव्ह. पहिल्याच्या थेरम मध्ये आपण काय प्रूव्ह केलेलं आहे की 30 डिग्रीच्या समोरची जी साइड आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते. म्हणजे AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आता पहा AB इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC आपण प्रूव्ह केलेला आहे. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम काय म्हणतो
स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू साइड. म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर हे अदर दोन साइडच्या स्क्वेअरच्या ॲडिशनच्या बरोबरीला असते. म्हणजे इथे पहा अदर टू साइड्स कोणत्या आहे, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, हायपोटेनस काय आहे, ए सी स्क्वेअर. काय होईल मग इथं ब्रॅकेटमध्ये काय येईल, बॉक्समध्ये काय येईल, ए सी स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. त्याच्यानंतर आता काय घ्यायचं आहे, 1/4 ऑफ ए सी स्क्वेअर. आता आपण काय केलेलं आहे, 1/4 ऑफ ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी स्क्वेअर. आता 1/4 कसं आलं हे पहा, आपल्याला ए बी ची व्हॅल्यू आपण इथं टाकलेली आहे. ए बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आपण घेतलेलं आहे ए बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ ए सी. मग ए बीच्या ऐवजी आपण काय टाकलेलं आहे की हाफ ऑफ ए सी स्क्वेअर. आता हाफ ऑफ ए सी स्क्वेअर म्हणजे आता ए बीचा स्क्वेअर आहे म्हणजे 1/2 ए सीचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. 1/2चा स्क्वेअर होतो 1/4 आणि ए सीचा स्क्वेअर होतो ए सी स्क्वेअर. म्हणजे ए बी स्क्वेअर ऐवजी आपण काय लिहिणार, 1/4 ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ॲज इट इज इक्वल्स टू ए सी स्क्वेअर. म्हणजे फक्त आपल्याला आपण जो पहिला थेरम प्रूव्ह केलेला आहे ए बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ ए सी, तर ए बीच्या ऐवजी आपण ही हाफ ऑफ ए सी ही व्हॅल्यू टाकलेली आहे आणि त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे. त्याच्या पुढे पहा, देअरफॉर बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी स्क्वेअर मायनस 1/4 ए सी स्क्वेअर. आता हा जो 1/4 ए सी स्क्वेअर आहे हे आपण या राईट हँड साईडला नेलं, त्याच्यामुळे काय होईल, मायनस होईल. ए सी स्क्वेअर मायनस 1/4 ए सी स्क्वेअर होईल. म्हणजे हा 1/4 ए सी स्क्वेअर आपण राईट हँड साईडला नेलं तर उरलं काय, लेफ्ट हँड साईडला काय उरलं, बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू हा ए सी स्क्वेअर मायनस 1/4 ए सी स्क्वेअर. आता हे सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन काय होईल, ए सी स्क्वेअर मधून 1/4 ए सी स्क्वेअर मायनस करायचे आहे. काय होईल, ह्या 4नी आपण या ए सी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय होईल, 4 ए सी स्क्वेअर मायनस ए सी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आणि 4 ए सी स्क्वेअर मधून ए सी स्क्वेअर गेले काय राहिले, 3 ए सी स्क्वेअर बाय 4. म्हणजे काय येईल, देअरफॉर बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 3/4. 3 ए सी स्क्वेअर बाय 4 म्हणजेच 3/4 ए सी स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल, स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होईल, बी सीचं स्क्वेअर रूट बी सी होईल आणि 3चं स्क्वेअर रूट 3 होईल आणि 4चा स्क्वेअर रूट काय होईल, 2 होईल. कारण 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे म्हणून 4चं स्क्वेअर रूट होईल 2 आणि ए सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट होईल ए सी. म्हणजे आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड जर घेतलं तर काय होईल, बी सी इज इक्वल्स टू √3/2 ए सी. समजलं. त्याच्यानंतर आहे आपला तिसरा थेरम. हाच थेरम आहे, फक्त आता आपल्याला इथं घ्यायचे आहे अँगल 60 आणि 30 डिग्रीच्या ऐवजी समजा दोन्ही अँगल 45 डिग्रीचे असेल तर त्याच्यासाठी आपली काय थेरम आहे पहा, इफ measures of angle of a triangle are 45 degree and 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse. म्हणजेच जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि 90 डिग्रीचा जो अँगल आहे तो सोडून अदर 2 अँगल जर 45 डिग्रीचे असेल तर राईट अँगल बनवणाऱ्या ज्या साइड आहे त्यांची लेंथ ही हायपोटेनसच्या 1/√2 एवढी असते. समजलं. आता पहा आपल्याला फिगर मध्ये दिसते, फिगर मध्ये दिलेला आहे पहा, हा ए बी सी ट्रायंगल दिलेला आहे. अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे, अँगल ए आणि अँगल सी इज इक्वल्स टू 45 डिग्री दिलेला आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं काय आहे की राईट अँगल फॉर्म करणाऱ्या ज्या साइड आहे म्हणजे ए बी साइड और बी सी साइड यांची लेंथ ही हायपोटेनसच्या 1/√2 एवढी असते. म्हणजे ए बी इज इक्वल्स टू 1/√2 ए सी और बी सी इज इक्वल्स टू 1/√2 ए सी एवढी असेल. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ पहा,
इन ट्रायंगल ABC दिलेला आहे, गिवन दिलेला आहे इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री, अँगल A इज इक्वल्स टू अँगल C इज इक्वल्स टू 45 डिग्री. हे दोन्ही अँगल इक्वल आहे 45 डिग्रीचे.